check hey नमस्कार मित्रांनो, तो स्वागत आहे आपल्या माझ्या YouTube चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपण चाललो आहोत आपण कल्याणला तिसाई साईडला, कारण तिकडे कल्याणचा राजाचं स्थापन केलेलं आहे। तर तिकडे जाऊ आपण आणि तिकडचा व्ह्यू वगैरे बघून तिकडे। तर मी आणि माझी बायको आम्ही दोघं जण चाललेलो आहे कल्याणच्या राजाचं दर्शन घ्यायला। तर हे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर मित्रांनो, आता आपण निघालेलो आहे, आता आलेलं आहे गावदेवी मंदिरच्या इथे। तिथून पुढे आपण तिसाई साईडला जायचं आहे आणि तिकडे जाऊन बघूया आपण। तिकडे बायको चालते आणि आम्ही जातोय तिकडे बघा। आणि बघा आता आपण इकडून निघालेलो आहे आणि भेटूया आता आपण डायरेक्ट गणपतीकडे, चला। तर मित्रांनो, हे बघा कल्याणचं सर्वात मोठं मंदिर, हे कल्याणचा राजा गणपती इथे बसवलेला आहे। कल्याणचा सर्वात मोठा राजा बघा, खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे। एवढं सुंदर म्हणजे मंदिर उभारलंय ना, खूप सुंदर आहे, एकदम रिअल मंदिर वाटतंय बघा पूर्ण। मग कोण बोलू शकत नाही, कारण पूर्ण रिअल मंदिर वाटत आहे। आणि इकडे समोर बघून ना मला हे डोळे जरा पण हटत नव्हते, कारण एवढा सुंदर असा गणपती बसवलाय ना, जाम भारी वाटला मला। आणि मग तिकडनं यायचं पण मन करत नव्हतं, कारण गणपती बघून एवढा मी तिथे म्हणजे एवढा खुश झालो ना, कारण जाम भारी वाटला, कारण एवढा मोठा गणपती वगैरे होता। आणि आज पूजा होती, तर मग आम्ही सत्यनारायणच्या इथे अशी पूजा होती आज, तर तिथे दर्शन वगैरे दिलं, दर्शन केलं, गणपतीचं दर्शन भेटलं। जाम गर्दी वगैरे होती आणि गणपती एवढा मोठा होता ना, जाम मोठा होता, म्हणजे एकदम मंदिर छोटा पडला पण एवढा गणपती मोठा होता। आणि गर्दी वगैरे जाम होती बघा, गर्दी वगैरेच, कारण शनिवार उद्या आहे, तर उद्या गणपतीचं विसर्जन आहे, त्याच्यामुळे जास्त आज लोकांनी गर्दी वगैरे केली होती दर्शनासाठी। हे बघा इकडे खूप सारे लोक आले होते। नंतर मी इकडे आलो, मी पहिला एकदा या साईडला इकडे छोटासा असं गणपती ठेवला होता, मग तिकडे जाऊन मी तिथं गणपतीचं दर्शन घेतलं। तिकडे मला दर्शन भेटलं, कारण जाम गर्दी होती बघा। इकडे छोटा गणपती आहे, तिथे आपण तिथे दर्शन घेतलेलं गणपतीचा। आणि तिकडे गणपतीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर इकडे सत्यनारायणच्या पूजेचं पाया पडलेलो आम्ही। आज पूजा होती, खूप सुंदर वाटलं। आणि मित्रांनो, एवढा गणपती मी कल्याणमध्ये पहिल्यांदाच बघितला आणि खूप मोठा, जवळजवळ 22 फूट उंची असेल, म्हणजे मला काय एवढा माहिती नाही, पण अंदाजी मी बोलतो एक 22 फूट उंची असेल कदाचित, कारण खूप मोठा वगैरे होता, खूप मस्त आणि एवढा सुंदर दिसत होता ना, जाम भारी। आणि म्हणजे मला तिथनं यायची इच्छाच होत नव्हती, एवढा बघतच बसलो होतो, म्हणजे जवळजवळ 15-20 मिनटं आहे ना पूर्ण गणपतीकडेच बघत बसलो। तिकडे ह्या साईडला इकडे बघा गणपतीसाठी प्रसाद देते, इकडे सत्यनारायणची आज पूजा होती त्यामुळे प्रसाद बनवला होता, तर इकडे प्रसाद वगैरे वाटवते, प्रसाद वगैरे घेतला आम्ही। प्रसाद घेऊन झाल्यानंतर आमचं दर्शन पूर्ण झालेलं आहे बघा। आता आम्ही इकडे आलेलो आहे, दर्शन वगैरे झालं, खूप छान दर्शन वगैरे झालं आमचं। बघा किती गर्दी वगैरे आहे साईडला इकडे। आणि इकडे कार्यक्रम सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे, काल गणेशोत्सवाची मानवंदना सुद्धा आज सुद्धा भंडारा वगैरे असे वेगवेगळे कार्यक्रम आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता उद्या शनिवार आहे, तर उद्या विसर्जन आहे, तर विसर्जनला नक्कीच या सर्वांनी, आणि व्हिडिओ पडेल त्याच्यावर आहे। आणि बघा खूप मोठी गर्दी वगैरे आहे। आणि आपल्याला पाठी बघत असाल मंदिर आहे, खूप मस्त मंदिर बांधलं, मस्त तयार केलेलं आहे, वेगवेगळं खूप छान असं तयार केलेलं आहे। गणपती पण एवढा मोठा आहे, खूप भारी वाटला, म्हणजे खूप मोठा गणपती वगैरे मस्त आहे। आणि खूप ते वाढत चाललेली आहे, कारण टायमिंग झालेलं आता जायचं, तर जास्तीत जास्त गर्दी आता वाढेल बघा। आमचं दर्शन वगैरे झालं व्यवस्थित वगैरे, सगळी पाठवा। अनुभव आहे
आणि आज सत्यनारायणची पूजा होती. त्याच्यानंतर इकडे बघा, इकडे आज भंडारा होता. तर भंडाऱ्यासाठी खूप गर्दी वगैरे होती आणि एक लेडीज जेंट्स त्या दोन्ही लाईनी होत्या. ह्या साईडला बघा तुम्हाला दिसतीलच, दोन्ही साईडला 2 लाईनी वगैरे होत्या. तर लाईनीमध्ये उभे वगैरे होते सगळेजण. त्याच्यानंतर इकडे टेबलवरती अशा खुर्च्या वगैरे लावल्या होत्या, म्हणजे टेबल आणि खुर्च्या. तर खुर्च्या टेबल कमी पडले, मग सगळे छोटे मुलं वगैरे लेडीज वगैरे खालती बसले बघा, सगळे खाली वगैरे बसले. कारण जाम गर्दी एवढी होती ना, जाम गर्दी वगैरे झाली होती. मला माहिती आहे भंडारातलं गर्दी होणारच, कारण आपला भंडारा होता बघा. खूप छोटी छोटी मुलं पण होती, तसेच लेडीज होते, जेंट्स लाईन बघा, खूप जास्त लाईन होती वगैरे. तर मित्रांनो बघा, आता आपण गणपती वगैरे बघून आलेलो आहे. तिसाई गेलो होतो आपण, कल्याणचा राजा बघायला गेलो होतो. खूप सुंदर आणि मस्त असा राजा होता आणि मला वाटतं 22 फुटाची उंची असेल. खूप छान वाटला आणि तिथनं यायला पण नव्हतं वाटत, एवढं खूप सुंदर होतं ना. आणि साईडला पण एक छोटासा गणपती होता आपला, तो पण आपण बघितला. आणि अजून दुसऱ्या मंडळ होतं तिसाईचं, तिकडे पण तो एक राजा आपण बघितलेला तिसाईचा इथला. असे 2 गणपती बघितले. आणि ही व्हिडिओ कशी वाटली ही नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय, टेक केअर.